आता पुण्याच्या रोडवर गाडी चालवणं म्हणजे स्क्विड गेम खेळण्यासारखं झालंय. पण मी नेमकं असं का म्हणतोय, चला जाणून घेऊयात. आणि त्याच सोबत मागील 24 तासात घडलेल्या महाराष्ट्र आणि पुण्यातल्या बातम्यांवरही बोलूयात. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा. नवले ब्रिजच्या परिसरात पुन्हा एकदा ऍक्सिडेंट झाला. एका प्रायव्हेट बसने दुचाकीला धडक दिली. त्यावर स्वार असलेला महाविद्यालयीन मुलगा जागीच ठार झाला. त्याच सोबत त्याच्या मैत्रिणीलाही गंभीर दुखापत. चाकणमध्ये एका क्षुल्लक कारणावरनं मित्रांनीच घेतला मित्राचा जीव. कारण फक्त एवढंच होतं की एका मित्राने दुसऱ्याचे केस ओढले. ह्या घटनेवरनं मित्रासोबत मस्करी करायची का नाही यावरही प्रश्न आलाय. बिबवेवाडीमध्ये एका अवैध बांधकामामध्ये भिंत पडून एका कामगाराचा मृत्यू. बांधकामाविषयी तपास सुरू. अजित पवारांच्या निधनानंतर लगेच मंत्रालयात असलेल्या 75 फाईल्सला गडबडीमध्ये मंजुरी देण्यात आली. त्या फाईल्स विषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शंका व्यक्त करत फाईलची प्रोसेस जागीच थांबवली. आणि दिवसभरातली शेवटची बातमी, युएस ट्रेड डीलमुळे सदनामध्ये आजही वाद सुरू. विपक्षी नेत्यांचा हा आरोप आहे की या डीलमध्ये भारतातला शेतकरी भरडला जाणार. अशा बातम्या तुम्हाला फक्त याच चॅनलवर मिळतील. त्यामुळे मला सबस्क्राईब नक्की करा, कारण माझा प्रयत्न असतो तुमच्यापर्यंत विदाऊट फिल्टर खरं पोहोचवणं.